नमस्कार दर्शक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्सटाईल मध्ये, जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. मंडई जेव्हा इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, यांच्यावर आमचे रील्स किंवा व्हिडिओज अपलोड होतात, तर भरपूर कस्टमर कॉलही करतात. चांगलासा रिप्लाय आहे, त्यांचा प्रतिसाद आहे आणि भरपूर कस्टमर ना बिझनेसच्या नावाखाली खूप घाबरतात. असे प्रश्न विचारतात की आपल्याला समजतं अक्षरशः की ते खूप घाबरलेले आहेत, त्यांना बिझनेस करण्यासाठी खूप भीती वाटते. तर म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणजे की जर आता तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात, इंजिनियर आहात किंवा बनणार आहात, तर तुम्हालाही माहिती की माझ्यासारखे भरपूर इंजिनियर ऑलरेडी बनत आहेत किंवा ऑलरेडी आहेत, फिरत आहेत, डॉक्टर्स आहेत, ऑलरेडी बनलेले आहेत आणि पुढे बनणार आहेत. पण तरी पण तुम्हाला कॉन्फिडन्स असतो ना की मी माझ्या नॉलेजने, माझ्या हुशारीने या डिग्री सोबत खूप चांगलं काहीतरी करेल. तर तोच आत्मविश्वास ना तुम्हाला बिझनेसमध्येही करायचा आहे की तुम्हाला जी पण सुरुवात करायची आहे, जो पण बिझनेस करायचा आहे, जी पण परचेसिंग तुम्ही करणार, त्या माल सोबत, त्या तुमच्या परचेसिंग सोबत तुम्ही काही ना काही चांगलं करणारच आहात. आत्मविश्वासाने सुरू केलेली वस्तू कधी फेल होत नाही. म्हणजे तर तुम्ही जेवढ्या आत्मविश्वासाने तुमचं शिक्षण पूर्ण करतात, तितक्याच आत्मविश्वासाने तुम्हाला बिझनेसही स्टार्ट करायचा आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं म्हणजे की आता समजा आपण कुठे बाहेर जात आहोत, गाढ धुकं आहे, तर आपण धुक्याला पाहून घाबरून जातो का, थांबून जातो का? नाही ना. त्या धुक्यातनं आपण पार पडतो. जसं जसं आपण पुढे जातो धुक्यात, आपल्याला समजतं की विजन क्लिअर होत आहे आणि त्या क्लिअर विजन मध्ये आपल्याला माहित पडतं की आपण खूप पुढे येऊन गेलोय आणि ऑलमोस्ट आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचून गेलो आहोत. तर मंडळी, बिझनेसचे काही तसंच आहे. पहिले सुरुवातीला भीती वाटेल, घाबरट वाटेल, पण जसं जसं तुम्ही स्टार्ट करणार, एक एक स्टेप बाय स्टेप पुढे जाणार, तुम्हाला सर्व वस्तू आपोआप समजत जातील. तुम्ही बिझनेसचं आपोआप नॉलेज घेणार आहात. तुमचं जे विजन आहे ते ऑटोमॅटिक क्लिअर होणार आहे आणि तुमचं डेस्टिनेशनवर तुम्ही पोहोचणार आहे. म्हणजे की जी पण ग्रोथ तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवली आहे, तुमच्या माइंडमध्ये तुम्ही क्लिअर केली ना, ती एकदम पक्की होणार आहे. तर जर तुम्हाला व्यापार स्टार्ट करायचा आहे, तर तो कसा करायचा आहे, कशा पद्धतीने स्टार्ट करायचं आहे, कुठून जोडलं पाहिजे, कसा माल परचेस केला पाहिजे, त्याची सर्व इन्फॉर्मेशन थोडक्यात आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर म्हणजे कपड्यांचा व्यापार म्हटलं म्हणजे की आपण म्हणतो ना की या बिझनेसला मरणच नाही आहे. कारण की जोपर्यंत पृथ्वीवर म्हणजे पूर्ण विश्वात तुम्ही आणि आपण आहोत, तोपर्यंत कपड्यांची डिमांड आणि रिक्वायरमेंट संपूर्ण जगात प्रत्येक कोपऱ्यात असणार आहे. कारण कपड्यांशिवाय काम होत नाही, कपडे चालतातच प्रत्येक सीझन मध्ये. बस तुम्हाला एवढं नॉलेज ठेवायचंय की तुम्ही ज्या एरियात बिझनेस स्टार्टअप करणार आहात, घरून सुरुवात पण करायची असली तरी हरकत नाही. भरपूर असे एक्झाम्पल्स पण आहेत ज्यांनी घरून छोट्याशा अमाऊंट पासून, लहानशा जागेतनं, थोड्याशा मालमधनं स्टार्ट केले आणि आज त्यांचे मोठे मोठे शोरूम्स आहेत. म्हणजे की त्यांचा बिझनेस त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेला आहे. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. तर सुरुवात करताना घाबरू नका. आणि असं नाहीये की खूप मोठं शोरूम ओपन करायचंय, 40-50 लाखाचा माल टाकायचा आहे, भरपूर गेस्ट बोलवायचे. तर म्हणजे सुरुवातीला एवढी सर्व शोबाजी करणं गरजेचं नाही. लहान अशी अमाऊंट आहे, घरून स्टार्ट करायचंय तरीही हरकत नाही. बस तुम्हाला फोकस ठेवायचा आहे काही गोष्टींवर, त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच. तर जर तुम्हाला बिझनेस करायचा कपड्यांचा, तर अगदी उत्तम आणि कन्व्हिनियंट असं तुमचं ऑप्शन आहे जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे. कारण की कपड्यांचा बिझनेस कुठेही कधीही होऊ शकतो आणि हा बिझनेस नेहमी लॉंग टाइम पर्यंत चालणार आहे. कॉम्पिटिशन प्रत्येक एरियात आहे, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहे. तर ह्याच्यात सुद्धा तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिशनशी फेस करावा लागणार आहे. तर मंडळी, जर कपड्यांचा व्यापार करायचा असेल तर सर्वात पहिले तर तुम्हाला जुळायचं एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बरोबर, जेणेकरून जे होलसेलर, डीलर आहेत, ज्यांच्याकडनं तुम्ही परचेसिंग करणार आहेत, हे सगळे काय झाले, मीडिएटर. तर यांचं कमिशन निघणार नाही आणि तुम्हाला डायरेक्ट स्वस्त दरात म्हणजे की कम्फर्ट दरात तुम्हाला व्हरायटीज प्रोव्हाइड होतील, जेणेकरून तुम्ही स्वस्त विकू शकणार आणि तुमची मार्जिन चांगल्या पद्धतीने अचीव करणार आहात. आणि जर गोष्ट करू कपड्याची, तर तुम्हाला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहिती की पूर्ण एशियामध्ये किंवा पूर्ण विश्वात कपडा जर सर्वात जास्त एक्सपोर्ट होत असेल तर तो आहे सुरतवरून. तर तुम्हाला जर सुरतला यायचं असेल तर यशभूमी टेक्सटाईल एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जी तुम्हाला डायरेक्ट माल प्रोव्हाइड करते बिना कुठल्याही मीडिएटर किंवा एजंटच्या. तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जोडू शकतात. आमच्याशी जोडण्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल, आमच्या ऑनलाईन टीमशी कनेक्ट व्हायचे. जी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला बिझनेस रिलेटेड, प्रोडक्ट रिलेटेड पाहिजे, तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहे. इतकंच नाही मंडळी, तर बिझनेससाठी जर तुम्हाला गाईडलाईन्स पाहिजे असतील, तुमच्या एरियात काय प्रोडक्ट चालत आहेत, कुठली वस्तूची आता सध्या जास्त डिमांड आहे, ती सर्व इन्फॉर्मेशन पण तुम्हाला मिळणार आहे. अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट,
जर तुम्ही घरून सुरुवात करत आहात किंवा शॉप ओपन करत आहात किंवा एखाद्या मार्केटमध्ये तुम्हाला दुकान लावायची आहे, तर तुम्हाला पहिले ना तुमच्या एरियाचं पूर्ण स्टडी करायचं आहे की तुमच्या एरियात कुठल्या रेंजची वस्तू चालते. साड्या जास्त घातल्या जातात की कुर्ती जास्त घातली जाते, साड्या घातल्या जातात तर त्या कुठल्या रेंजच्या घातल्या जातात, कुठल्या फॅब्रिकमध्ये घातल्या जातात, वर्कची व्हरायटी जास्त चालते की डेली वेअर प्रिंटेड व्हरायटी जास्त चालते, सोबर टेस्ट जास्त चालतो का मग हेवी कॉन्सेप्ट आपण जसं म्हणतो की पार्टीवेअर चालतं. सीझन अकॉर्डिंग तुमच्या याच्यात एरियामध्ये कुठली व्हरायटी, कारण सीझनचा पण खूप मोठा भाग असतो व्हरायटीज पर्चेसिंगमध्ये. जर आता गरमीची सीझन आहे, खूप गरम एरिया आहे तुमचा, तुमच्याकडे खूप गरमी पडते, तर कॉटन आहे, रिओन आहे किंवा मग परंपरा आहे किंवा मग विचित्रा सिल्क आहे, या फॅब्रिकची हेवी डिमांड असते. थंडीची गोष्ट करूया तर वेल्वेट आहे, पश्मीना आहे, यासारखे जाड फॅब्रिक जास्त चालतात. लग्न सरायची सीझन असेल तर पार्टीवेअर, हेवी वर्क साड्या, फॅन्सी व्हरायटीज जास्त चालतात आणि डेली वेअरमध्ये रेग्युलर प्रिंट व्हरायटी. तर तुम्हाला या सर्व गोष्टीची पण स्टडी करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला छोटे छोटे व्यापाऱ्यांकडे जाऊन व्हिजिट करायची आहे, ते कशी पर्चेसिंग करत आहेत, त्यांच्याकडे माल कुठल्या टाईपचा आहे, तुमच्या एरियामध्ये राहणारे कस्टमर जास्त वस्तू काय वेअर करतात, आणि याच्यासाठी तुमची सर्वात जास्त तुमच्या घरातला जो महिला वर्ग आहे ना तो करणार आहे, कारण त्यांना या सर्व बाबतीची सर्वात जास्त जाणकारी असते. तर तुम्ही त्यांच्याकडनंही सर्व इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि जर बिझनेस स्टार्ट करणारी तुम्ही एखादी महिला आहात तर तुमच्या या सर्व प्रश्नांचं उत्तर ऑलरेडी तुमच्याकडे आहे मंडळी, कारण तुम्ही एक ग्राहक आहात आणि तुमच्या मार्केट एरियामध्ये तुम्हीही फिरत असता आणि म्हणून तुम्हाला माहीतच आहे की सध्या ट्रेंडमध्ये काय चालतंय. तर बस तुम्हाला पर्चेसिंग करताना योग्य त्या ठिकाणाहून पर्चेसिंग करायची, क्वालिटीवर सर्वात जास्त लक्ष ठेवायचं, कारण स्टार्टिंगला तुम्ही जितकी चांगली क्वालिटी तुमच्या कस्टमर्सला देणार आहात तितकेच कस्टमर तुम्ही कमवणार आहात. सुरुवातीला बिझनेस जर स्टार्ट करत आहात तर खूप मोठी शोबाजी नका करू, स्टार्टअप करा, लहानशी सुरुवात करा, लहानशा अमाऊंटपासून लहानशा बिझनेसची स्टार्ट करा. मग हळूहळू तो मोठा होणारच आहे, ग्रो होणारच आहे तुमच्या मेहनतीने. त्याच्यानंतर सर्वात चांगली वस्तू म्हणजे की तुम्ही तुमच्या कस्टमरांना द्यायला पाहिजे चांगली सर्व्हिस, जेणेकरून तुमचे कस्टमर सॅटिस्फाईड होणार आहेत. आल्यानंतर स्माईलने त्यांचं वेलकम. कस्टमर काही नाही पण घेऊन जाते आणि त्याने जर 10 साड्या ओपन केलेल्या आहेत काउंटरवर तरी तुम्हाला अजिबात राग करायचा नाही, कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कस्टमर जातोय ना पण मनात तुमची चांगली छाप घेऊन जातोय की मी त्याच्याकडनं 10 साड्या खोलवल्या, एकही घेतली नाही पण त्याने मला अजिबात रागात बोलला नाही, त्याने मला सांगितलं काही हरकत नाही मॅम, नेक्स्ट टाइम तुमच्या आवडीची वस्तू नक्की आणू. तर ही छाप. आणि दुसऱ्यांदा जर त्यांना पाहिजे असेल तर ते पहिले तुमच्या शॉपवर व्हिजिट करतील आणि दुसऱ्यांदा येतील ना त्याची पूर्ण गॅरंटी आहे, म्हणजे काही ना काही पर्चेसिंग नक्की करतील. तर तुम्हाला सर्व्हिस चांगली ठेवायची आहे, तुमच्या कस्टमर्स बरोबर तुम्हाला चांगलं बिहेवियर करायचं आहे. हा, आणि जर तुम्ही दुकान ओपन केली आहे, स्टाफ ठेवलेला आहे, तर पूर्ण बिझनेस त्या स्टाफवर सोडून तुम्हाला अजिबात तिथं फिरायचं नाही आहे. किती कस्टमर्स येत आहेत शॉपमध्ये, व्हिजिट करतायत, किती परचेस करून जात आहेत, व्हिजिट कस्टमर किती आहे, परचेस कस्टमर किती आहेत, त्याच्यात रेग्युलर कस्टमर किती आहेत, किंवा मग तुमचे जे स्टाफ आहेत, सेल्स पर्सन आहेत, ते तुमच्या कस्टमर्सला कसं अटेंड करतायत, त्यांना व्हरायटी दाखवताना कंटाळा करतायत का किंवा चिडचिड करतायत का, या सर्व गोष्टीची सुद्धा तुम्हाला पूर्ण नॉलेज ठेवायची. म्हणजे तुमच्या बिझनेसवर तुम्हाला पूर्ण लक्ष ठेवायचं, पूर्ण वॉच ठेवायचं. असं नाही की दुसऱ्या स्टाफच्या भरोशावर तुम्ही तुमचा बिझनेस सोडून दिला, दुकान सोडून दिले आणि तुम्ही स्वतः फिरताय तिथे. ती चूक सुरुवातीला अजिबात करू नका. जोपर्यंत बिझनेस ग्रो होत नाही तुम्हाला पूर्ण बिझनेस स्वतःच सांभाळायचा आहे, तुमचे प्रत्येक कस्टमर तुम्हाला स्वतःच सांभाळायचे. तर म्हणजे या काही लहान वस्तू आहेत, चांगली सर्व्हिस द्यायची आहे, तुम्हाला प्रोडक्ट चांगलं ठेवायचे, तुमच्या एरियामध्ये विकल्या जाणाऱ्याच वस्तू परचेस करायचे. धरा की तुम्ही एखाद्या शॉपमध्ये व्हिजिट केली पर्चेसिंगसाठी आणि तुम्हाला ते सांगतायत की सर घेऊन जा, विकला जाईल माल, आम्ही बसलो आहोत. अजिबात तसं करू नका. डेट स्टॉक होईल, तुमची जी एसिड आहे म्हणजे की तुमचा जो पैसा आहे तो इन्व्हेस्ट होऊन जाईल, लटकून जाईल आणि दुसऱ्यांदा माल मागवण्यासाठी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसा राहणार नाही. जो प्रॉडक्ट, जो टेस्ट तुमच्या एरियामध्ये विकला जाईल तोच तुम्हाला परचेस करायचा आहे, बेस्ट क्वालिटी सोबत परचेस करायचा आहे आणि एखाद्या मॅन्युफॅक्चर बरोबर जुळूनच करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये ती व्हरायटी प्रोव्हाइडेड होईल. या सर्व वस्तूंचं लक्ष ठेवलं, बिझनेस तुम्हाला दुसऱ्यांच्या भरोशावर सोडायचा नाही, तुम्ही स्वतः पूर्णपणे लक्ष ठेवायचे तुमच्या व्यापारावर. परचेस करण्यापासून तर कस्टमरला अटेंड करण्यापर्यंत सर्व वस्तू तुम्हाला स्वतः पाहायच्यात, स्वतः लक्ष टाकून पाहायच्यात, जेणेकरून तुम्ही इझिली बिझनेस करणार आहात.
अजून एक गोष्ट मार्जिनची. मार्जिन कसं ऍड करायचंय तर मंडळी सुरुवातीला मार्जिन कमी ऍड करा. तुमचं जे ट्रान्सपोर्टेशन चार्ज आहे किंवा व्हिजिट करून तुम्ही पर्चेसिंग केलेली आहेत तर तुमचा येण्या जाण्याचा खाण्यापिण्याचा खर्च किंवा दुकान आहे तर लाईट बिल, स्टाफ आहे तर त्यांचा पगार, हे सर्व काही काढून थोडेफार पैसे निघाले तरी हरकत नाही. सुरुवातीला कमी मार्जिन करा, कारण सुरुवातीला तुम्हाला मार्जिन नाही तर ग्राहक कमवायचे. जर एका दिवसात तुमच्या शॉपमध्ये 5 कस्टमर व्हिजिट करतात तर नक्की विश्वास ठेवा, एक आठवड्यानंतर 5 चे 15 होणार आहेत. कारण की तुमची बेस्ट सर्व्हिस, तुमचं गुड बिहेवियर, तुमच्या कस्टमरांना अटेंड करण्याची तुमची पद्धत आणि तुमची क्वालिटी, हे सर्व ज्या वस्तू आहेत ना, ह्या सर्व वस्तू तुमचं माउथ टू माउथ पब्लिसिटी इझिली करणार आहे. जे हे 5 कस्टमर आहेत ना ते दुसरे 15 कस्टमर तुमच्या शॉपपर्यंत पोहोचवणार आहेत. मग तुम्हाला हे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, जसं की तुम्ही आता आम्हाला पाहतात यूट्यूबवर, हे जे प्लॅटफॉर्म आहेत याचा सुद्धा यूज करायचा आहे. कारण ऑनलाईन शॉपिंगचा आता भरपूर क्रेज वाढलेला आहे. जसं की ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मिंत्रा आहे, यासारखे वेबसाईट्स आहेत ज्या शॉपिंग वेबसाईट आहेत. त्याच्यावर तुम्हाला तुमचं पॅनल बनवायचं आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल आउट करू शकतात, ऑनलाईन सेल आउट करू शकतात, किंवा मग यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर तुम्हाला रील्स बनवायचे आहे. जे नवीन प्रॉडक्ट तुमच्याकडे आलेले आहेत त्यांचे फोटोज किंवा एक व्हिडिओ बनवून कलर चार्ट सोबत कपड्याची इन्फॉर्मेशन आहे, वर्क काय आहे किंवा त्यांची प्राइस किती आहे, त्या सर्व इन्फॉर्मेशन सोबत तुम्हाला अपलोड करायचं. याच्याने काय होणार आहे ना, जो कस्टमर घरी बसल्या तुम्हाला पाहत आहे ना त्याच्याकडे तुमची शॉपची अपडेट चालली जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अपडेट कशी, तर जे पण कस्टमर रोज तुमच्या शॉपमध्ये व्हिजिट करत आहेत त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे. त्यांचा एक तुम्हाला कस्टमरचा एक ग्रुप बनवायचा आहे ज्याच्यात तुम्हाला रोज काहीतरी नवीन टाकायचं आहे, किंवा सण आहे तर पोस्टर्स, विशेषचे, त्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला तुमच्या कस्टमर बरोबर नियमितपणे कनेक्ट राहायचंय, नेहमी त्यांच्या टचमध्ये राहायचंय. तुमच्या शॉपची, तुमच्या बिझनेसची अपडेट त्यांना नेहमी देत राहायची, जेणेकरून तुमचा बिझनेस पण अपडेट होणार आहे. तर बस या लहान लहान छोट्या छोट्या वस्तू आहेत म्हणजे यांचं जर तुम्ही लक्ष ठेवलं तर लहान अशी इन्व्हेस्टमेंट सोबत सुरू केलेला बिझनेस एका शोरूमवर नक्की पोहोचणार आहे. बस तुम्हाला योग्य त्या ठिकाणी परचेस करायची आहे, योग्य तो माल परचेस करायचा आहे, योग्य त्या क्वालिटीत परचेस करायचं आहे, तुमच्या कस्टमरांना चांगली सर्व्हिस द्यायची आहे. सुरुवातीला तुम्हाला कमी मार्जिन मिळालं तरी चालेल, पण तुम्हाला तुमचे ग्राहक जोडायचे, कस्टमर जोडायचे. आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला जर मदत लागत असेल, यशोभूमी टेक्सटाईल सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्याखेरीज सुद्धा रिटेल काउंटर किंवा न्यूली स्टार्टअप करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही मोका देत आहोत डायरेक्ट आमच्याशी जुळण्याचा, विदाऊट एनी मीडिएटर. कुठल्याही एजंट किंवा मीडिएटर शिवाय तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुळू शकतात. लहान अशा क्वांटिटीमध्ये, लहान अशा अमाऊंट सोबत तुम्ही आमच्याशी जुळून पर्चेसिंगही करू शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्टही करू शकतात. शिवाय बिझनेस करण्यासाठी जर तुम्हाला कुठली हेल्प लागत असेल, आमच्याकडनं कुठली गाईडलाईन पाहिजे असेल, आमच्याकडनं कुठली मदत पाहिजे असेल, तीही आम्ही तुमच्यासाठी करायला तयार आहोत. शिवाय सेम डे पार्सल आम्ही तुमचं डिस्पॅच करण्याचा सुद्धा तुम्हाला वादा करत आहोत. बेस्ट क्वालिटी सोबत बेस्ट प्राइस मध्ये तुम्हाला व्हरायटी प्रोव्हाइड करतो. तर मंडळी, टेन्शन घेण्याचं काम नाहीये, यशोभूमी टेक्सटाईल तुमच्या सोबत आहे. जर व्यापार करायचा असेल कपड्यांचा तर एकदा यशोभूमी टेक्सटाईलला नक्की व्हिजिट करा, कारण की मॅन्युफॅक्चरिंग युनिट तर आहेच पण न्यूली स्टार्टअप करणाऱ्यांना हेल्प सुद्धा करते.